नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या परीक्षेबद्दल बोलणार आहोत, तेही अगदी सोप्या भाषेत. सेट परीक्षा असं म्हटलं की अनेकांचा गोंधळ उडतो, कारण याच नावानं दोन वेगवेगळ्या परीक्षा आहेत. तर सगळ्यात आधी आपण हाच गोंधळ दूर करूया. महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा म्हणजेच सेट बद्दल आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. तर या चर्चेत आपण काय काय पाहणार आहोत हे थोडक्यात बघूया. चला तर सुरुवात करूया त्या परीक्षेपासून, जी महाराष्ट्र आणि गोव्यातल्या शैक्षणिक क्षेत्रात करिअर करण्यासाठी खूपच महत्त्वाची आहे. म्हणजे बघा, जर कोणाला ह्या दोन राज्यांमध्ये असिस्टंट प्रोफेसर व्हायचं असेल तर त्यांच्यासाठी सेट ही परीक्षा पास करणं अगदी बंधनकारक आहे. आता ह्या परीक्षेचं स्वरूप आणि व्याप्ती कशी असते यावर एक नजर टाकूया. ही परीक्षा तब्बल 32 विषयांमध्ये होते. आणि हो, ही ऑफलाईन म्हणजेच पेन पेपरवर आधारित असते, एकूण 300 गुणांसाठी. आता आपण हे बघूया की सेट परीक्षेसाठी अर्ज करण्यापासून ते क्वालिफाय होण्यापर्यंतचा पूर्ण प्रवास नक्की कसा असतो. खरं तर ही संपूर्ण प्रक्रिया अगदी सोप्या 4 टप्प्यांमध्ये विभागलेली आहे आणि याची सुरुवात होते अर्थातच आपण परीक्षेसाठी पात्र आहोत की नाही हे तपासण्यापासून. यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय तर मास्टर डिग्री, तीही विशिष्ट टक्क्यांसोबत. पण एक सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी की ही परीक्षा देण्यासाठी वयाची कोणतीही अट ठेवलेली नाही. ही परीक्षा 2 पेपर्समध्ये विभागलेली असते. पहिला पेपर सगळ्यांसाठी कॉमन असतो, जो टीचिंग आणि रिसर्च ॲप्टिट्यूड तपासतो. तर दुसरा पेपर हा आपण निवडलेल्या विषयावर असतो. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे यात निगेटिव्ह मार्किंग अजिबात नसते. सेट परीक्षेचं महत्त्व नीट समजून घ्यायचं असेल तर तिची राष्ट्रीय स्तरावरच्या UGC नेट परीक्षेशी तुलना करणं खूप गरजेचं आहे. या दोन्हीतला मुख्य फरक अगदी स्पष्ट आहे. UGC नेटची मान्यता देशभरात असते, तर सेट परीक्षा ही फक्त त्या राज्यापुरतीच मर्यादित असते. हा मुद्दा त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे ज्यांना संशोधनासाठी सरकारी फेलोशिप मिळवायची आहे, कारण ही संधी फक्त आणि फक्त UGC नेट पास झालेल्यांनाच मिळते. आता एका अशा मोठ्या घडामोडीबद्दल बोलूया ज्यामुळे कदाचित या परीक्षेचं पूर्ण चित्रच बदलून जाऊ शकतं. ही परीक्षा घेणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंनी स्वतः हे जाहीर केले आहे की परीक्षेच्या आयोजनात एक मोठा बदल होण्याची शक्यता आहे. प्रस्ताव अगदी सरळ आहे. सध्या जी परीक्षा वर्षातून एकदाच होते, ती आता राष्ट्रीय परीक्षेच्या धर्तीवर वर्षातून 2दा म्हणजे साधारणपणे जुलै आणि डिसेंबरमध्ये घेण्याचा विचार आहे. चला आता शेवटी या सगळ्याचा भविष्यातल्या प्राध्यापकांवर काय परिणाम होऊ शकतो याचा विचार करूया. जर परीक्षा वर्षातून 2दा झाली तर उमेदवारांना पात्र होण्याच्या संधी थेट दुप्पट मिळतील. याचा सरळ अर्थ असा की एका वर्षात जास्त उमेदवार पात्र ठरतील. पण इथे एक महत्त्वाचा प्रश्न उरतो. जर पात्र उमेदवारांची संख्या इतक्या झपाट्यानं वाढली तर मग नोकरीच्या बाजारपेठेतली स्पर्धा आणखी तीव्र होईल का? हा विचार नक्कीच करायला हवा.